नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासन तसंच झिरो माईल युथ फाउंडेशनच्या सहयोगानं आयोजित पहिल्या नागपूर महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतंच झालं. 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान आयोजित या बहुआयामी महोत्सवाविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रोफेसर मिलिंद मराठे सर यांना. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे प्राध्यापक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि सोलर फोटोव्होल्टेईक तसंच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये त्यांना रस आहे. शिक्षण तज्ज्ञ, अनेक शैक्षणिक पुस्तकं आणि शोध प्रबंध प्रकाशित, तसंच एनसीईआरटीच्या 2020च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित विविध समित्यांमध्ये आणि विविध पदांवर शिक्षण प्रशासक म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. डिजिटल सामुग्रीद्वारे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. नमस्कार मराठे सर. नमस्ते. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. सर, एनबीटी म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट याची स्थापना कधी झाली आणि याच्या कार्याविषयी आपण थोडंसं सांगूयात. देशामध्ये भारताच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास किंवा नॅशनल बुक ट्रस्ट याची स्थापना 1 ऑगस्ट 1957 साली झाली. या ट्रस्टचा जो मुख्य उद्देश आहे तो असा आहे की भारत केंद्रित, भारताच्या सर्व वयोगटाला अनुकूल क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त वाचन करण्याकरता प्रवृत्त करणारी पुस्तकं निर्मिती करणं हा त्याचा पहिला उद्देश आहे. अच्छा. दुसरा उद्देश राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा आहे तो म्हणजे भारत हा बहुभाषी देश आहे आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये सुंदर साहित्याची निर्मिती आहे आणि त्यामुळे भाषांतर किंवा भावांतर अशा साहित्याचं भावांतर करून अन्य भाषिक वाचकांना सुद्धा ते साहित्य उपलब्ध करून देणं हा दुसरा उद्देश आहे. आणि तिसरा उद्देश आहे तो म्हणजे एकूण वाचन संस्कृती वाढावी या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये. या उद्देशांवरती राष्ट्रीय पुस्तक न्यास काम करतं. अच्छा सर, तसंही असं म्हणतात ना की वाचाल तर वाचाल, तर वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सर, नुकतंच नागपूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पुस्तक महोत्सव 2025चं आयोजन केलेलं आहे आणि 22 ते 30 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान हा महोत्सव साजरा केला जातोय. ह्या आयोजनाचा नेमका उद्देश काय आहे सर? राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा जो मी तिसरा उद्देश म्हटला की वाचन संस्कृती उत्पन्न झाली पाहिजे. नागपूर पुस्तक महोत्सवा जो मुख्य उद्देश आहे तो नागपूरच्या जनतेला 300हून अधिक प्रकाशक आणि जवळजवळ 5 ते 6 लाख पुस्तकं एका छताखाली त्यांना पाहायला मिळतील. अरे वा. ती विविध भाषांमधली असतील. हिंदी आहे, मराठी आहे, गुजराती आहे, इंग्रजी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भाषातली, वेगवेगळ्या विषयांवरची, म्हणजे अगदी बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज इथपासून विविध विषयांवरची पुस्तकं, अगदी डीप स्टेट आणि एआय याचा प्रभाव काय आहे अशी सुद्धा खूप चांगली पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. अच्छा. आणि त्यामुळे अशी सगळ्या प्रकारची पुस्तकं रसिक वाचकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. दुसरा उद्देश या पुस्तक महोत्सवाचा असा आहे की केवळ पुस्तकं आणि त्याचं प्रदर्शन मांडून आमच्या दृष्टिकोनातून उद्देश साध्य होत नाही. त्याला जोड लागते ती कला महोत्सवाची. बरोबर. त्याला जोड लागते साहित्य महोत्सवाची, लिटरेचर फेस्ट, कल्चरल फेस्ट. म्हणून आम्ही ह्या तिन्ही उत्सवांचं एकत्रीकरण या नागपूर पुस्तक महोत्सवामध्ये केलेलं आहे. अच्छा. म्हणजे झिरो माईल साहित्य महोत्सव किंवा झिरो माईल लिट फेस्ट हा आमचा 4 दिवस या 9 दिवसांमध्ये आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर प्रसिद्ध लेखक आणि तरुण पिढीला सहजपणाने जोडले जाणारे अक्षत गुप्ता त्यांनी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधून युवकांनी काय वाचावं, कशा करता वाचावं याची त्यांनी माहिती दिली. किंवा त्याचबरोबरीने प्रशांत पोळ हे मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये पण मराठीमध्ये लिहिणारे लेखक आहेत, त्यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी संवाद साधला. त्यामुळे एक आहे साहित्य महोत्सव, दुसरा आहे कला महोत्सव. म्हणजे आमच्या मनामध्ये असं आहे की रोज संध्याकाळी 6 ते 8 2 तास भारतातल्या विविध राज्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन या ठिकाणी व्हावं. म्हणून तरुणांमध्ये प्रसिद्ध असणारा सुफी
काव्यावरती आधारित साधू बँड याचं काल प्रस्तुती झाली. अच्छा. नागपूरच्या सुरेशराव भट आपल्याला माहिती आहेत की ज्यांनी गझल मराठीमध्ये आणली. आज तसेच गझल नवाज भीमराव पांचाळे त्यांचा कार्यक्रम आहे. असे अनेक कार्यक्रम. त्यामुळे हा कला महोत्सव आहे, बरोबर, हा साहित्य महोत्सव आहे आणि त्यातून हा पुस्तक महोत्सव साकार होतोय. या बरोबरीने आम्ही विद्यार्थ्यांकरता म्हणजे शालेय विद्यार्थी आमचा एक स्वतंत्र विभाग आहे चिल्ड्रन लिटरेचरचा, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा. त्याच्यातर्फे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांकरता आम्ही करतोय. म्हणजे अगदी स्टोरी टेलिंग आहे, कारण कुठल्याही साहित्याचा उगम हा गोष्ट सांगण्यातनं होतो. त्यामुळे स्टोरी टेलिंग आहे, चित्रकला आहे. म्हणजे नागपूरमधल्या शाळांमधल्या विविध विद्यार्थ्यांना आम्ही विषय दिला होता की वाचन आणि पुस्तकं यावर तुम्ही पोस्ट कार्डावरती एक चित्र काढा आणि ते आमच्या पत्त्यावरती पाठवा. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातल्या निवडक पोस्टकार्ड्स की ज्याच्यावरती चित्र काढलेत वाचन आणि लेखकांसंबंधी त्याचं प्रदर्शन आम्ही त्या पुस्तक महोत्सवामध्ये लावलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून नागपूरच्या नागरिकांना एक विशेष अनुभव द्यावा, एक्सपिरियन्स. केवळ पुस्तकं बघायला लोक येत नाहीत. मग आपल्या आवडत्या लेखकाशी बोलता येईल का, आपल्या आवडत्या कलाकारांचं कार्यक्रम ऐकता येईल का, आपल्या मुलांना 3-1 तास तिथे गेनफुल एंगेजमेंट त्यांची करता येईल का. त्यामुळे असा एक इंटिग्रेटेड अशा प्रकारचा अनुभव हा जर आपण दिला तर मला असं वाटतं की पुस्तकामध्ये रुची वाढेल, वाचन संस्कृती वाढेल. निश्चितच. सर, आता तुम्ही महोत्सवाची इतकी छान वैशिष्ट्य सांगितलीत, त्याच्यामध्ये प्रकाशक तर इतके 300 आलेले आहेत, शिवाय लोकांच्या आवडीचे लेखक आले आहेत ज्यांच्याशी ते परस्पर संवाद देखील साधू शकतायत. आणि चिल्ड्रन्स कॉर्नरमध्ये तुम्ही आता जसं सांगितलं की स्टोरी टेलिंग, पण त्या व्यतिरिक्त अनेक कार्यक्रम तिथे आपण घेतो आहे. तर नागपूर पुस्तक महोत्सव हा शहराला विचारांचं केंद्र बनवेल असं आपल्याला म्हणता येईल. आपण याविषयी काय सांगाल? मला नेहमी असं वाटत आलंय की माणसाच्या जीवनामध्ये विचारांचं महत्व प्रचंड आहे. थॉट्स कॅन मूव्ह द वर्ल्ड असं म्हटलं जातं. आता हे विचार कुठून येतात व्यक्तीमध्ये, तर ते पुस्तकांच्या माध्यमातून येतात. व्यक्तींची भाषणं ऐकून येतात, विचार ऐकून येतात, शिक्षकांकडून येतात. पण अक्षय विचार जर यायला हवा असेल तर तुम्हाला एक अक्षय साहित्याची आवश्यकता राहते. बरोबर. आणि ते पुस्तकामधनं येतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वाचनाच्या माध्यमातून व्यक्ती ही विचारी होते आणि माणसांच्या भावभावना समजण्याची त्याची क्षमता वाढते. आणि त्यामुळे पुस्तक वाचन हे मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं आहे. आणखीन एक मला मुद्दा इथे आपल्याला सांगायचे की जी माणसं पुस्तकं वाचत नाहीत, एखादा म्हणला मी आयुष्यात एकही पुस्तक वाचणार नाही किंवा वाचलेलं नाही, ठीक आहे, तो त्याचा प्रश्न आहे. पण अशी माणसं ही फक्त त्यांचं स्वतःच जीवन जगतात. सर, असं म्हणतात ना की ज्या घरात नाही पुस्तकांचं कपाट ते घर होईल भुईसपाट. तर तुम्ही अगदी बरोबर सांगताय की पुस्तकांचं वाचन करणं खूप गरजेचं आहे. आजकाल विद्यार्थी आणि खास करून सर युवक वाचन तर करतायत, पण जास्ती करून मोबाईल, इंटरनेट यावरती ते वाचतात. पुस्तक वाचनाचं महत्व आपण काय सांगू शकतो आपल्या युवक श्रोत्यांना? नाही, यामध्ये एक थोडा मी वेगळा मुद्दा मांडू इच्छितो, जो राष्ट्रीय पुस्तक न्यासाची भूमिका म्हणा किंवा दिशा आहे. डिजिटल कंटेंट वाचणं, मग तो मोबाईलवर असेल, लॅपटॉपवर असेल, किंडलवर असेल, ऑडिओ बुक्स मोठ्या प्रमाणावरती आज आलेली आहेत, ती ऐकणं असेल, आणि छापील पुस्तकं वाचणं आहे. आम्ही असं म्हणतो की दोन्हीचे काही लाभ आहेत, काही हानी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तीचा प्रेफरन्स आहे, त्याची आवड आहे, त्याचा कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की तुम्ही डिजिटल वाचा किंवा छापील वाचा, वाचा हे महत्वाचं आहे. आता त्यामध्ये डिजिटलमध्ये डिस्ट्रॅक्शन होतं, लक्ष राहत नाही. कधी कधी विचार प्रवृत्त करायला लागणारं जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो तेव्हा आपण थांबतो, त्याच्यावर 2 मिनिटं विचार करतो. कधी कधी त्या पुस्तकाच्या मार्जिनमध्ये काही पेन्सिलनी पटकन आपण एक कमेंट करून ठेवतो. हे सगळं डिजिटलमध्ये करता येईलच असं नाही. बरोबर. पण दुसऱ्या बाजूने आज मी मुंबईमध्ये राहतो. मुंबईमधला सरासरी प्रत्येक नोकरी करणारा माणूस हा रोज 1.5 तास जाता येता प्रवासामध्ये घालवतो. बरोबर. त्यावेळेला तो सहज ऑडिओ बुक्स ऐकू शकतो. ऑडिओ बुक्सची लांबी खूप कमी आहे, पण त्या ऐकण्यामधनं त्याला असं वाटू शकतं की अरे हे पुस्तक चांगलं आहे, मग तो नंतर जाऊन तो विकत घेतो. पण तेच पुस्तक जर तो छापील वाचायला लागला
तर त्याला प्रवासात शक्य होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की डिजिटल वर्ल्ड आणि प्रिंटेड वर्ल्ड या दोन्हीचं एक महत्व आहे. निश्चित अक्षय साहित्य जे आहे ते पुस्तकाच्या माध्यमात नाही, यात तर काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आम्ही आता वाचन संस्कृतीला प्रवृत्त करताना विशेष युवकांकरता आम्ही डिजिटल सुद्धा आम्ही म्हणतो तुम्ही करा. आणि म्हणूनच राष्ट्रीय पुस्तक न्यासानी एक नवीन प्रयोग भारत सरकारच्या शालेय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून केलाय. तो आहे राष्ट्रीय ई पुस्तकालय. अच्छा. त्यामध्ये एक ऍप आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करायला सांगतो. आज रोजी त्या ऍपवरती 22 भाषांमधली 5,500 पुस्तकं वेगवेगळ्या विषयावरची ऑनलाईन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट वाचायला मिळतील. किती छान. त्यामध्ये वयोगटाप्रमाणे पण आम्ही विभागणी केलेली आहे. अच्छा. म्हणजे राष्ट्रीय शिक्षा नीतीचा जो 5+3+3+4 असा जो आकृतीबंध आहे आत्ताचा, त्याप्रमाणे पुस्तकांचं आम्ही वर्गीकरण केलंय. त्यामुळे डिजिटल कंटेंट सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहजपणे भारतातल्या प्रत्येकाला उपलब्ध व्हावा, मोठ्या माणसांपासून ते छोट्या मुलांपर्यंत, त्याकरता हे राष्ट्रीय ई पुस्तकालय आम्ही केलंय. आणि आज नागपूरच्या पुस्तक महोत्सवामध्ये येणारा जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी, शालेय असो महाविद्यालयीन असो, हा त्या ऍपला डाउनलोड करतोय. तिथे आमचं स्वतंत्र स्टॉल आहे त्या ई पुस्तकाकरता. आणि येणाऱ्या काही 2-3 महिन्यात ही पुस्तकं 5,000वरून आम्ही 8,000 करतो. सगळ्या प्रकाशकांची आहेत, एनबीटीची आहेत. असा एक रिसोर्स डिजिटलमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. अच्छा सर, वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी एनबीटी तर्फे नेमके काय प्रयास केले जात आहेत? खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. एनबीटी काही गोष्टी स्वतःहून करतं. म्हणजे आम्ही एक गोष्ट फार पहिल्यापासून ठरवलेली आहे, कुठल्याही कार्यक्रमामध्ये कोणालाही बुके द्यायचा नाही फुलांचा. बुक्स नो बुके, बुक्स नो मेमेंटो. या निमित्ताने पुस्तकं लोकांपर्यंत जातात. भले ती व्यक्ती वाचणार नाही, कारण त्याच्याकडे ते पुस्तक असेल, त्याला त्या विषयात इंटरेस्ट नसेल, पण ते पुस्तक तो दुसऱ्याला देतो आणि त्यातनं तो फिरलं जातं. त्याच्या घरामध्ये काही वेळेला लोक वाचतात. त्यामुळे हा एक प्रयत्न आम्ही करतो. दुसरा आम्ही प्रयत्न करतो तो म्हणजे तरुण लेखकांना आम्ही शोधतो. प्राईम मिनिस्टर युवा 1, प्राईम मिनिस्टर युवा 2 आणि प्राईम मिनिस्टर युवा 3 अशा 3 सिरीज आम्ही चालवल्या, ज्यामध्ये 30 वयोगटाच्या आतल्या लेखकांना आम्ही निवडलं, त्यांच्यावरती संस्कार केले, त्यांना मेंटर दिला, 50,000 रुपये प्रति महिना अशी 6 महिने शिष्यवृत्ती दिली. त्यातनं त्यांचं जे मॅन्युस्क्रिप्ट खूप चांगल्या प्रकारे तयार झालं, ते राष्ट्रीय पुस्तक न्यासानी छापलं आणि 10% रॉयल्टीनी आयुष्यभर आम्ही ते ना आमचे लेखक केलंय. किती मोठी गोष्ट आहे. आणि अगदी आनंदाची गोष्ट, अमरावती नागपूर भागामधले 8 प्राईम मिनिस्टर युवा लेखक यांना आम्ही आज नागपूर पुस्तक महोत्सवामध्ये बोलावलंय. आमच्या PM1 आणि PM2 मध्ये ते निवडले गेले, त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. ते लेखक आज नागपूर पुस्तक महोत्सवामध्ये येतात. या निमित्ताने युवकांनी केवळ वाचनावर थांबू नये, तर त्यांनी लेखक म्हणून आपली प्रवृत्ती पुढे न्यावी, हाही प्रयत्न वाचन संस्कृतीला उभारी देतो. आणि त्यामुळेच भारताच्या पंतप्रधानांचं जे म्हणणं आहे की पढेगा भारत तो बढेगा भारत, या दिशेने आम्ही प्रयत्न करतोय. सर, युवकांनी, लहान मुलांनी पुस्तकं वाचावीत, वाचन करावं, पण ते नेमकं कसं करावं, आपण काय सल्ला द्याल आमच्या युवकांना? राष्ट्रीय पुस्तक न्यास वाचनाला 2 गटामध्ये विभागणी करतं. एक आहे कंपल्सरी रिडिंग, किंवा आम्ही त्याला काही वेळेला फोर्स्ड रिडिंग म्हणतात, की जे वाचून तुम्हाला परीक्षा द्यायला लागते. मग त्याला न वाचण्याला तुमच्याकडे पर्याय राहत नाही. खरं म्हणजे आम्ही त्याला काही वाचन म्हणत नाही. त्याच्यावर तुमचे मार्क आहेत, ते तुम्हाला करायलाच लागतं, तुमची इच्छा असो किंवा नसो. पण ज्याला अनफोर्स रिडिंग म्हणतात, कोणीही मला कसल्याही प्रकारचं बंधन नसताना माझ्या आवडीप्रमाणे मी जे वाचतो ते खरं म्हणजे चिरस्थायी वाचन आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीला प्राधान्य देता, तुमच्या काही वेळेला गरजांना पण तुम्ही प्राथमिकता देऊ शकता. म्हणजे मला स्मृती मंधाना, जी आज महिला क्रिकेटमधली आज खूप मोठी स्टार झालेली आहे, तिच्याबद्दल मला काही वाचायचं आहे, तर आजचा तरुण मुलगा, विशेषतः मुली, हे तिचं एखादं छोटेखानी पुस्तक आहे का किंवा तिच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे का, ते वाचतील. ते वाचून त्यांना कुठल्या परीक्षेत मार्क मिळणार नाहीयेत किंवा प्रश्न विचारले जाणार नाहीयेत, पण तिच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू ती मुलं आत्मसात करू शकतील, त्यांना प्रेरणा मिळू शकेल. ती निवड ही पूर्णपणे त्या
व्यक्तीची असेल. त्यामुळे अशा प्रकारचं वाचन त्यांनी करावं. साधारणतः सेल्फ हेल्प बुक्स, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आपल्यामध्ये येण्याकरता आज खूप मोठ्या प्रमाणावर पुस्तकं आहेत. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा अनुभव असा आहे की चरित्रांवरती खूप वाचलं जातं, कारण त्या व्यक्तींच्या चरित्रातनं आपल्याला काही शिकायला मिळतं. आणि मगाशी जसं मी म्हटलं की जो मुलगा वाचत नाही किंवा जी व्यक्ती वाचत नाही ती त्याचंच एक आयुष्य जगते, पण जे लोक वाचतात ते अप्रत्यक्षरित्या अनेक जीवनं एकाच जीवनामध्ये अनुभवू शकतात आणि त्यांचा अनुभव विश्व समृद्ध होतं. त्यामुळे हाही एक मार्ग हा मुलांकरता आहे. आणि मला एक असं वाटतं की सुरुवातीला तुम्ही हे वाचा किंवा हे वाचू नका असं राष्ट्रीय पुस्तक न्यास म्हणून आम्ही सांगत नाही. आम्ही म्हणतो की ही 500 पुस्तकं तुमच्या समोर आहेत, तुम्ही चाळा, निवडा. एखाद वेळा त्यांनी चुकीचं वाचायला सुरुवात केली, चुकीचं याचा अर्थ जे त्याला उपयोगी नाही. माझा असा विश्वास आहे आणि अनुभव आहे की 1-2 पुस्तकांच्या वाचनानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे यात काही दम नाहीये, आपण वेगळ्याकडे जाऊ. पण त्या निमित्ताने जे वाचनाची सवय त्याला लागते त्या सवयीला महत्व आहे. ती एकदा लागली की मग पुढे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची योग्य पुस्तकं ही नक्की निवडून वाचू शकता. सर, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना वाचन संस्कृतीविषयी, नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे प्रकाशित होणाऱ्या अनेक पुस्तकांविषयी आणि सध्या नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाविषयी खूप महत्वाची माहिती दिलीत. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.